श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. यती योगी तू गुरु ही तसाची, मनी शिष्य भक्त सुता तसाची. हाहार गुंफी जसा ता तसाची, राया विणे कोण स्वहित साची. गुरुवाणी पुष्पचार मधील हिमालय आणि त्यातील तीर्थक्षेत्र या अध्यायाचं मी पठण करीत आहे. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, हिमालय. पुस्तकांमध्ये हिमालयाचे कितीही वर्णन असले तरी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय त्याच्या अफाटपणाची भव्यतेची कल्पना येत नाही. हिमालय हा विंध्य पर्वतासारखा एकसारखा उंच व सपाट नाही, तो टप्प्याटप्प्याने व अफाट पसरलेला आहे. हिमालयात काही गुहांमध्ये ऋषीमुनी तपश्चर्या करीत बसले आहेत. हे शोधायला आजकालच्या मनुष्यात एवढे धारिष्ट धैर्य नाही. त्याला संपूर्ण संशोधक वृत्तीची व त्या कामासाठी वाहिलेली माणसंच लागतात. भगवंताचे वैभव ऐश्वर्य गिरिबालाजीला पाहायला मिळते, तर भगवंताचे वैराग्य हिमालयात पाहायला मिळते. भगवंताचे स्थावर रूप पाहायचे तर हिमालयाकडे बघा, असे भगवंताचे वचन आहे. सर्वात शुद्ध पाणी हिमालयात मिळते, मात्र पाणी पिताना वस्त्राने गाळून घ्यावे, कारण तेथील पाण्यात बारीक रेती असते. शिवाय इतकी थंडी असते की पाणी थोडे गरम करून प्यावे लागते. या भागात दाट अरण्यही आहेत. औषधी वनस्पती जशा आहेत तशीच काही मानवभक्षी झाडेही आहेत. या वृक्षाच्या खाली जर मनुष्य किंवा जनावर काही वेळ थांबले तर त्या वृक्षाच्या फांद्या आपोआप खाली येतात व त्याला विळखा घालून अंगातील रक्त शोषून घेतात व उरलेला सांगाडा फेकून देतात. हे वृक्ष म्हणजे हजारो वर्षापूर्वी महाभयंकर अपराध केलेले दैत्यच होत. ज्यांनी पूर्वायुष्यात ऋषीमुनींचा अपराध केला असेल, त्यांचे यज्ञयाग उद्ध्वस्त केले असतील, अनेक वाईट कृत्य केली असतील, त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा म्हणून निरनिराळ्या ठिकाणी वृक्ष म्हणून उभे राहावे लागलेले आहे. सर्वच वृक्ष तसे नसतात, त्यापैकी काही शापित असतात. यांना वर्षानुवर्ष एके ठिकाणी उभे राहून ऊन वारा पाऊस सहन करत उभे राहावे लागते. एका भक्ताने पेपरला आलेली माहिती वाचून जिज्ञासूपणे विचारले की हिमालयात हिममानव आहेत का? मी त्याला सांगितले की हिममानव आहेत, परंतु ते पशु स्वरूपात आहेत. त्यांच्या अंगावर लव फार आहे. ज्या रंगाचा प्राणी त्या रंगाची अंगावर लव असते. हा प्राणी अजस्त्र व शक्तिशाली आहे. जर बर्फावर पायाची छाप उमटलेली असेल व त्याचा मागचा रस्ता झाडल्यासारखा दिसत असेल तर समजावे की तो प्राणी ह्या रस्त्यावरून गेलेला आहे. ह्या प्राण्याला लहानसे शेपूट आहे. ज्या अर्थी शेपूट आहे ह्याचा अर्थ त्याच्या चालण्याला खूप वेग आहे, हे त्याचे सूत्र आहे. जर शेपूट नाही तर गती नाही. तुम्ही मानवाचे बघा, त्याला गती नाही. सध्याची विमाने पहा, त्यालाही लांब शेपटी आहे. मारुतीरायाचे पहा, ते हवेत उड्डाण करण्याच्या वेळी शेपटी लांब करीत असत. हिममानव ही सामान्य जात नाही. ही जात मानवाला घाबरते, म्हणून त्याला फाडून खाण्याकडे तिचा कल असतो. हा प्राणी आपल्यासारखेच खातो पितो व जगतो, परंतु ह्याच्या बुद्धीचा भाग संपूर्ण रिकामा आहे. ह्याला मृत्यूही लवकर नाही, कारण उत्पत्तीही कमी आहे. बर्फामध्ये राहत असल्यामुळे घर्षणही कमी आहे. जर कोणी ठार मारले किंवा अतिवृद्धत्वामुळे आला तरच मृत्यू येतो. काही शापित जीव हजारो वर्षापासून हिमालयाच्या भागात हिंडत असतात, भटकत आहेत. श्रीकृष्णाने अश्वत्थाम्याला शाप दिला होता
की कलियुगाच्या अंतापर्यंत तुला भटकत राहावे लागेल. कलियुग संपेपर्यंत तुला मुक्ती नाही. म्हणून आजही अश्वत्थामा भटकत आहे. एकदा टेंबेस्वामी हिमालयात गंगा किनाऱ्यावरून प्रवास करीत असताना त्यांची व अश्वत्थाम्याची भेट झाली. अश्वत्थाम्याने या महान स्वामींना तात्काळ ओळखले व विनंती केली की त्यांनी देवाजवळ शिफारस करून त्याला मुक्ती मिळवून द्यावी. स्वामी हे महापुरुष होते व त्यांना अश्वत्थाम्याचा सर्व इतिहास माहिती होता. त्यांनी सांगितले की विनाकारण आम्हाला देवाच्या कामात हस्तक्षेप करायला लावू नकोस. तू केलेल्या अपराधाची शिक्षा भोगीत राहा, असे सांगून स्वामी पुढच्या प्रवासाला निघून गेले. हिमालयात केदारनाथ व बद्रीनाथ ही ठिकाणे उंचावर आहेत. पवित्र गंगा नदीचा उगमही हिमालयातच आहे. प्रत्येक भक्ताला परमपूज्य सद्गुरू म्हणतात, प्रत्येक भक्ताला माझी सूचना आहे, जेव्हा संधी मिळेल तेव्हा ह्या क्षेत्रांच्या ठिकाणी अवश्य दर्शन घ्या. ह्या ठिकाणी सतत बर्फ पडत असते याची मला पूर्ण कल्पना आहे. तरीही तिथे जाऊन पवित्र गंगेच्या पाण्याने अवश्य स्नान करा. हिमालयाला देवभूमीच मानले गेले आहे. नित्य गुरुवाणी या ग्रंथात 21 मार्च या दिवशी मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात, ईश्वराला नावे ठेवणारे बुद्धिमान आहेत असे समजण्याचे कारण नाही. वास्तविक पाहता आपल्याला कशानेही तृप्ती येत नाही. सकाळी खाल्ले तर संध्याकाळी भूक लागते, रात्री झोपलो तर दुसऱ्या दिवशी झोपावेसे वाटते. प्रत्येक गोष्टीची गरज ही संपत नाही व ज्यांची गरज संपत नाही त्यांनी ईश्वरावर टीका करण्याचे कारण नाही. टीका त्यानेच करावी की ज्याला ईश्वराने उत्पन्न केलेल्या कोणत्याही गोष्टीची गरज नाही. जर तो स्वतःच्या संपूर्ण गरजा स्वतः भागवू शकत असेल किंवा त्या गरजाच उत्पन्न होणार नाहीत इतका नियंत्रित असेल तर गोष्ट निराळी. पण साध्या पाण्या वाचूनही जो जगू शकत नाही त्याला ईश्वरावर टीका करण्याचा अधिकार कसा? आपल्या या धर्मावर जेव्हा जेव्हा संकटे आली आहेत व जेव्हा जेव्हा धर्म आचरणाऱ्यांना समाजाकडून छळले गेले आहे तेव्हा तेव्हा त्या शक्तीने धर्माला व धर्म सांभाळणाऱ्यांना मदत व संरक्षण दिले आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, पुढील नवीन अध्यायासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.